शुभम क्षेत्ररक्षण करायचंय, टीम मीटिंग साठी येऊ नको मित्रा. नक्कीच आपण पहिल्या चेंडूवरती गडीबाद झाल्यावरती खूप एक्साइटमेंट आपल्यामध्ये असते, पण ती एक्साइटमेंट थोडीशी आता दाबवून ठेवा तुमची. मुस्तकीम मुकादम मॅन फ्रॉम खैरा रोहा. अर्थात आपण जसवली या संघाला सांगतो की आपण वेळ वाया घालवायचा नाहीये, लवकरात लवकर क्षेत्र फलंदाज आपले पाठवा. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळते मोहम्मद. मुस्तकीम सुरुवात. आहा, याही वेळेला मात्र मोठी अपील केली जाते. अपील मध्ये उत्साह सुद्धा पाहायला मिळतोय. पंचांवरती दडपण आणायचं नाही, आपण अपील करताय. अपील आपली करणं अनिवार्य आहे. फैसल बुरुड आपण कुठे असतील तर आपला मोबाईल फोन पर्यंत पोहोचायचंय आपण. नॉट आउट. चला वेळ वाया घालवायचा नाहीये. धावफलकावरती आपण पाहतोय की एक गडी बाद झालाय, 2 चेंडू झालेले आहेत. पुढील चेंडू अर्थात हाही चेंडू निर्धाव जातोय. 3 चेंडू झालेत, एक गडी बाद. धावफलकावरती कोणतीही मोहर लागलेली नाही आहे. तब्बल 2 चेंडू हे लागोपाठ निर्धाव जातात आणि अर्थात निर्धाव चेंडूला माझा शब्द सुद्धा असतो. दरम्यान आता मात्र लेग स्टंपच्या खूप बाहेर गेलेला चेंडू. आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियम क्रमांक 22 नुसार वाईट बॉल अवांतरित धावेची भर. धावफलकावरती आपण पाहतो पहिली मोहर लागली जाते 1. दरम्यान मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्वतः मुस्तकीम येतोय. फलंदाज बाद, झेलबादच्या संतोष कोलतरकर साहेबांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. अतिथी कक्षामध्ये आपली विराजमान होण्याची व्यवस्था केलेली आहे या भगवा चषकाच्या माध्यमातून, जय गणेश मित्र मंडळाच्या माध्यमातून. धावफलकाकडे वळतो आपण पाहतो एक ही धावसंख्या पाहायला मिळते. 2 गडी बाद झालेले आहेत. धावफलकावरती जर चेंडूंचा विचार केला 4 चेंडू झालेत, उर्वरित 2 चेंडूंचा अजूनही 1 टू गो. 5 चेंडूंच हे षटक पाहायला मिळणार आहे आपल्याला. 1 टू गो, शेवटचा चेंडू. आहा, यावेळी मात्र फसवतोय फलंदाजाला. मात्र चेंडू जाणार आहे. एक धाव बॅटच्या माध्यमातून, 22च्या माध्यमातून धाव येते. बॅटच्या माध्यमातून धाव. षटक संपतोय. त्याचप्रमाणे समीरजी शेडगे साहेब यांच्याकडून 5,000 रुपयाचं देणगी आलेली आहे, ती म्हणजे त्या मंडळाला. धावफलकाकडे वळतो आपण पाहतोय की पहिल्या षटकाखेरीज 2 धावा धावफलकावरती लागतात आणि 2 गडी बाद झालेले आहेत. पुढील षटक घेऊन अर्थात आपण पाहतोय शुभम जाधव मॅन फ्रॉम मानगाव. अर्थात एका गाडीची चावी हरवलेली आहे, कोणाला मिळाली असेल तर समालोचन कक्षापर्यंत पोहोचवायची आहे आपण. आहा, यावेळी मात्र एज फलंदाज बाद. तिसरा धक्का जसा नक्कीच क्षेत्ररक्षण आपण कोणतीही टीम मीटिंग घेत नाहीये, त्याबद्दल सुद्धा तुमचे आभार व्यक्त करतो.
जय गणेश मित्र मंडळाच्या वतीने व भगवा चषकाच्या वतीने धावफलकावरती आणखीन एक गडी बाद झालाय. 3 गडी बाद. धावफलक मात्र आपण पाहतोय 2 या धावसंख्येवरती स्थिर. अर्थात धावफलकावरती 2 या टुर्नामेंट मधला सर्वात हायेस्ट स्कोर लागला होता तो म्हणजे 66 धावांचा आणि सर्वात लोएस्ट स्कोर लागला होता तो म्हणजे अर्थात हरवीत या संघाने 14 धावांचा. दरम्यान यावेळी मात्र आपण पाहतोय चेंडू ट्रॅव्हल करतोय. एकेरी धाव घेतली जाते. धावफलकावरती वाढ 3 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. दुसरा षटक प्रगतीपदावर असताना शुभम जाधव गोलंदाजी करत असताना फलंदाजीची धुरा आपण पाहतो ती म्हणजे अबिद आणि वसीम. अबिद मात्र स्ट्राइक वरती आहे. शुभम जाधव दरम्यान यावेळी बॅटच्या पट्ट्यात आला नाही. रनआउटची संधी आणि संधीचं सोनं केलं जाते. एक धाव येते या चेंडूवरती. धावफलकावरती एक चेंडू बाकी. वन टू गो. दुसऱ्या षटकातला धावफलकावरती 3 ही धावसंख्या. यावेळेस मात्र मोठा इट्स अ सिक्स. त्याचप्रमाणे अनिलजी नवगणे साहेब यांच्याकडून या मंडळासाठी 10,000 रुपयाची देणगी आलेली आहे. मी जय गणेश मित्र मंडळाच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करतो त्यांचे. वळतो मैदानाकडे. धावफलकावरती आपण पाहतोय षटकार आलाय 6 धावा. 9 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. 3 षटकांचा खेळामधला सर्वात शेवटचं षटक आलाय. अर्थात मोठं नाव सुहास पवार. नक्कीच यावेळी मात्र चेंडू फिरवतोय. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय. चेंडू निर्धाव पहिलाच. आणि डबल आपण पाहिलो मुस्तकीमच्या गोलंदाजी मधला पहिला चेंडू विकेट. शुभमच्या गोलंदाजीतला पहिला चेंडू विकेट. यावेळी मात्र सुहासला मात्र मोठा फटका पाहायला मिळतोय. 2 धावा घोषित माध्यमातून येतात. धावफलकावरती वाढ 11 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. दोनने धावफलक पुढे सरकलं जाते. धावफलकावरती आपण पाहतोय 11 ही धावसंख्या पाहायला मिळते. 5 चेंडूंचा एक षटक. यावेळेस मात्र पुन्हा एकदा लेग स्पिन करण्याचा प्रयत्न. थोडा टप्पा बाहेर आपटला. जेवढा आत पाहिजे होता तेवढा चेंडू आत आला नाही. निर्णय वाईड बॉल. अवांतरित धावेची भर. धावफलकावरती वाढ. धावफलक 12 या धावसंख्येवरती. आहा यावेळेस सुद्धा चकवतोय. सुहास पवार बी ब्रँडेड आहे. हात खूण दाखवतोय. धावफलकावरती आपण पाहतोय 4 चेंडू झालेत. 1 टू गो. यावेळेस मात्र मोठा फटका. चेंडू हवेत. शुभम त्याच्या खाली. कोणती चूक करणार नाही.
आहे आपल्याला. धावफलकावरती आपण पाहतो 13 ही धावसंख्या धावफलकावर लावायची आहे. एका बाजूला आपण पाहतो माणगाव संघ जो दिग्गज खेळाडूंचा भरणा असलेला संघ आणि दुसऱ्या बाजूला पाहतो MNCC जसवली संघ लोकल बॉयज ने भरलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे जसवली संघ. जसवली विरुद्ध फिजा 11 माणगाव संघ दिग्गज वर्सेस लोकल असा सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे सामना. 13 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि रोखायचा आहे तो म्हणजे जसवली संघाला. फिजा 11 13 ही धावसंख्या धावफलकावरती लावायची आहे. तेरा धावसंख्या धावफलकावरती पहिला चेंडू घेऊन मिरांचा हा पहिला चेंडू. अर्थात चेंडू कुठल्याच स्पॉट वरती टप्पा खाल्ल्यानंतर थोडासा काटा चेंज करतोय आणि अर्थात चेंडू सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जातोय. प्रयत्न करायचा आहे आता तो म्हणजे जसवली संघाला, कारण जर मटक्यामध्ये दगड टाकून पाणी काढणारा कावळा हार मानत नसेल तर आपण सुद्धा हार मानायची नाहीये. वळतो मैदानाकडे. आहा पुढील चेंडू हा ही चेंडू निर्धाव स्वरूपातील जाणार. याही चेंडूवरती कॅन्सरचीच भूमिका होणार. मारत तर नाही फक्त घाबरवलं जाणार. 2 चेंडू धावफलकावरती 13 धावांचा पाठलाग करायचा आहे. दरम्यान एज घेतली जाते. चेंडू ट्रॅव्हल करतोय. धावा किती येणार? एकच धाव येते. यावेळेस मात्र शुभम जाधव ठोकतोय. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक खाली. संधी आणि तिचं सोनं. डीजे आणि अर्थात शुभम जाधव याचा खेळ संपतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळते सुहास पवार. पुढील चेंडू सुहास पवार. अ ब्रँडेड शॉट. 6. चला चला टीम मीटिंग घेऊ नका लवकर. धावफलकावरती आपण पाहतोय 7 ही धावसंख्या. 13 धावा ठोकायच्या आहेत, लावायच्या आहेत, टवायच्या आहेत. 13 ही धावसंख्या धावफलकावरती पाठवायची आहे आपल्याला. 7 ही धावसंख्या पहिल्या षटकात पाहायला मिळते. उर्वरित 2 षटके अजून येणं बाकी. 10 चेंडू आणि विजयासाठी अजूनही आपण पाहतोय 6 धावांची आवश्यकता. दहा चेंडू. सुहास पवार चा हा मोठा फटका. चेंडू हवेत आणि बाहेर. मी विनंती करणार आहे प्रतोषजी कोलतरकर साहेबांना की आपल्या शुभ हस्ते फायनलचा मॅन ऑफ द मॅच फायनलची आपली नाणेफेक करून घ्यायची आपण.